संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर. कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 29. स्वतःला कमी लेखू नका. रमेश, तू नेहमी कोणत्या बाकावर बसतोस? शेवटच्या. का? रमेश काहीच बोलला नाही. त्याने मान खाली घातली. सर, त्याला काही येतच नाही. नेहमी पुढच्या बाकावर बसणारा सतीश म्हणाला. रमेश आणखीनच ओशाळला. रमेश गरीब होता, झोपडपट्टीत राहत होता आणि परंपरेने समजल्या जाणाऱ्या मागास वर्गातील होता हे सरांना माहीत होते. त्यांनी मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि सर्वांसमोर एक योजना मांडली. समजा उद्यापासून दररोज एक बाकाने प्रत्येक विद्यार्थी पुढच्या बाकावर बसेल. म्हणजे शेवटच्या बाकावरचे 2 विद्यार्थी त्यांच्या पुढच्या बाकावर येतील, तर पहिल्या बाकावरचे 2 विद्यार्थी दुसऱ्या रांगेतील पुढच्या बाकावर येतील. त्यानंतर ते दररोज एक बाक पाठीमागे जातील. आपण डाव्या बाजूने सुरुवात करूया. व तर डाव्या बाजूच्या शेवटच्या बाकावरील 2 विद्यार्थी त्यांच्या पुढच्या बाकावर येतील, तर त्यांची जागा चौथ्या रांगेतील पहिल्या बाकावरील 2 विद्यार्थी घेतील. असे केले तर काय होईल? सगळीच मुले गोंधळलेली दिसली. मग सरांनी त्यांच्या म्हणण्याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले. तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या लक्षात आले, पण काही मुले नाराज दिसत होती. तर पाठीमागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. सर, आम्ही नाही पहिला बाक सोडणार, विनया म्हणाली. आणि हीच पहिल्या बाकावरची सर्व विद्यार्थ्यांनी ओढली. काही विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला, तर पाठीमागचे विद्यार्थी शांत बसून होते. सरांनी सगळ्यांना शांत बसण्याचे आवाहन करून बोलायला सुरुवात केली. हे पहा, वर्गात कोणाचीच जागा निश्चित केलेली नसते, म्हणून हा अट्टाहास योग्य नाही. मी तुमच्या वर्ग शिक्षकांना ही योजना सांगणार आहे. नको सर, मी येथे आहे तेथेच बरा आहे, रमेश नम्रपणे म्हणाला. पाठीमागच्या बाकावर बसणाऱ्या त्याच्या 2-3 साथीदारांनीही ते आहेत तिथेच ठीक असल्याचे सांगितले. सर विचार करू लागले. काही वेळ शांततेतच गेला. मग पाठीमागच्या विद्यार्थ्याच्याकडे पाहत ते बोलू लागले. मुलांनो, आपली जात, आपले दारिद्र्य, आपले व्यक्तिमत्व, आपली बुद्धिमत्ता यामुळे आपण इतरांपेक्षा खूप कमी आहोत अशी कमीपणाची भावना वाटण्याची शक्यता असते. यातून आपण अनेक दृष्टीने इतरांच्या पेक्षा कमी आहोत अशी न्यूनगंडाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ती अडसरही बनते. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण पुढाकार घेत नाही, सतत मागे मागे राहण्याचा प्रयत्न करतो. पुढे पुढे मग मला हे येत नाही, मला हे जमणार नाही अशी आपली दृढ समजूत होते आणि अनेक संधी आपण सोडून देतो. ठेविले अनंती तैसेची राहावे या संत वचनाप्रमाणे आपण जीवन कंटतो. स्वतःत काही क्षमता असूनही त्यांचा उपयोग आपण करत नाही. एके दिवशी मी तुम्हाला दानशूरकरणाबद्दल बोललेलो ते आठवते ना? हो सर, सर्व मुलांनी होकार दिला. तर हा कर्ण सूतपुत्र म्हणजे सारथ्याचा मुलगा होता, परंतु या न्यूनगंडाने त्याला कधीच ग्रासले नाही. इतकेच नाही तर तू सूतपुत्र आहेस अशी हेटाळणी करणाऱ्यांना त्याने ठमकावून सांगितले. मी सारथी असो किंवा सारथी पुत्र असो, मी जो कोणी असेल ते असो, कोणत्या कुळात जन्म घेणे हे दैवाधीन आहे, परंतु पराक्रम करणे माझ्या हातात आहे. काय रमेश, कळलं का कर्ण काय म्हणाला ते? होय सर, रमेशचा दबलेला होकार. खरंच तुम्हाला काही येत नाही का? खरंच तुम्ही कमी आहात काय? पाठीमागच्या बाकावर बसलेल्या मुलांच्या नजरेला नजर देऊन सरांनी विचारले. ती काहीच बोलेनात. तेव्हा सरच पुढे बोलू लागले. तुम्हाला वाघाची एक गोष्ट सांगतो. वाघाचे एक पिल्लू एके दिवशी चुकून मेंढराच्या कळपात शिरले. कळपामध्ये काही दिवस राहिल्यावर ते मेंढराप्रमाणे बे बे करू लागले. जणू काही आपण मेंढरूच आहे असे त्याला वाटू लागले.
पण एके दिवशी त्याने वाघाची डरकाळी ऐकली आणि ते पिल्लूही त्याप्रमाणे ओरडले. त्याला स्वसामर्थ्याची ओळख झाली आणि ते जंगलामध्ये पळून गेले. तसे तुमच्याकडेही सामर्थ्य आहे, फक्त ते तुमच्यातील न्यूनगंडामुळे झाकोळले आहे. पाठीमागच्या मुलांचे आता कान टवकारले होते. मुलांनो, प्रत्येक व्यक्तीला व्यक्तित्व असते आणि व्यक्तिमत्वही असते. व्यक्तित्व हे जन्माबरोबर येते. उदाहरणार्थ रंग, शरीरयष्टी, उंची या गोष्टी आपण बदलू शकत नाही. त्या आहे तशा स्वीकारल्या पाहिजे. ही तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे. आपला जन्म कोठे व्हावा हे आपल्या हातात नसते. कोण श्रीमंताच्या तर कोण गरीबाच्या, कोण विद्वानाच्या तर कोण अज्ञानाच्या घरी जन्मतो. दुर्दैवाने आपण जात घेऊन जन्मास येतो हा मानवी प्रताप आहे. या सगळ्यांचा परिणाम कळत नकळत आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे हे आपल्या हातात असते. तुम्ही स्वतःला जसे घडवाल ती तुमची देवाने दिलेली भेटच असेल. त्यासाठी जन्माने ज्या गोष्टी मिळाल्या त्याचा आनंदाने स्वीकार करून आणि मुख्य म्हणजे त्याविषयी न्यूनगंड न बाळगता आपण आपले व्यक्तिमत्व घडवले पाहिजे. अमिताभ बच्चन माहीत आहेत ना? हो सर. आणि सचिन तेंडुलकर? हो सर. अमिताभची एवढी उंची सिनेमामध्ये काय कामाची? अन क्रिकेटमध्ये सचिन सारखा बुटका माणूस कशाला? नाही सर, ती लई भारी माणसं आहेत, वरद म्हणाला. हा, हे जे भारी म्हणतोस ना ते त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतः घडवलेलं. आता या दोन्ही व्यक्ती मोठ्या घरात जन्माला आल्या हे खरं आहे, पण जन्माने, परिस्थितीने आणि शारीरिक दृष्ट्या अतिसामान्य असणारी माणसं किती मोठी झाली आहेत हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. सांगाल एखादं नाव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेकाच्या तोंडून उत्तर आली. शाब्बास. साताऱ्यातील सदर बाजार ते राजवाडा असे 3 किलोमीटर रोज जाणे आणि येणे, म्हणजे रोज 6 किलोमीटर चालून प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकणारा भीमराव पुढे घटनापंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल हे त्यावेळी कोणाला माहिती होते? मी अमुक जातीचा म्हणून ते जर गप्प बसले असते तर ते घटनापंडित आपण गमावले असते. गाव गुसाबाहेर जन्मास आलेले आणि फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे. काय त्यांची शरीरयष्टी, रंग आणि दारिद्र्य, पण केवढी कीर्ती मिळवली. पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये माळी म्हणून काम करणारे निळू फुले, हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असणारा दिलीप कुमार, अगरबत्त्या विकून उपजीविका करणारे गदी माडगुळकर, खिशात पुडका छदाम नसताना घरून पळून आलेला मेहबूब खान आणि स्टुडिओमध्ये हरकाम्या म्हणून दाखल झालेले शांताराम बापू, अभिनयाचा गंधही नसलेला पण केवळ पैसे मिळतात म्हणून इकडे वळलेला दिलीप कुमार, पहिल्या वर्गाची पदवी एवढं एकमेव भांडवल असलेला सुशिक्षित बेकार देवानंद आणि क्लॅपर बॉय म्हणून उमेदवारी करणारे राज कपूर. किती उदाहरणे सांगावी. ही माणसं सुरुवातीला लहानच होती, पण स्वकर्तृत्वाने ती मोठी झाली. काहींनी इतिहास निर्माण केला. प्राचीन काळी श्रेष्ठत्व हे ज्ञानावर अवलंबून होते. महाभारतकार व्यास हा व्याभिचाराचा मुलगा होता, पण आज आपण त्याच्याच नावाने गुरुपौर्णिमा साजरी करतो. त्यांच्या दृष्टीने जन्म महत्वाचा नव्हता, तपश्चर्या महत्वाची होती. तीच गोष्ट रामायणकार महर्षी वाल्मिकींची. तो कोळी होता, म्हणजे लहान माणसेच मोठी होतात हे लक्षात ठेवा आणि स्वतःला कमी लेखू नका. रमेशसह वर्गातील गरीब व सामान्य विद्यार्थ्यांचे चेहरे उजळल्यासारखे सरांच्या लक्षात आले. मग हा मुद्दा आणखी ठसावा म्हणून सरांनी मुलांना अब्राहम लिंकनचा एक किस्सा सांगितला. मुलांनो, लिंकन एका गरीब सांभाराचा मुलगा, पण एके दिवशी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. पण त्यांच्या गरिबीची टिंगल करण्यात आली आणि पहिल्याच एका माणसाने सभागृहात उठून म्हटले, लिंकन महाशय, हे मात्र कधीच विसरू नका की तुमचे पिताजी एक सांभार होते. या वाक्याचा कोणालाही राग आला असता, पण लिंकनच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते त्यावेळी जे बोलले ते खरोखरच लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले, ज्यांनी मला ही आठवण करून दिली त्या मित्राचे मी आभार मानतो. खरंच माझे वडील एक उत्कृष्ट सांभार होते. तितका चांगला प्रेसिडेंट मी कदाचित होऊ शकणार नाही आणि या मित्रास
आठवण करून देतो की त्यांच्या घरच्या मंडळींचे जे बूट माझे वडीलच करून देत होते. तेव्हा त्यांना मी असे विचारू इच्छितो की त्या बुटांपैकी कोणता तरी बूट घरातील कोणाच्या पायाला कधी लागला आहे काय? कारण माझ्या वडिलांची ख्यातीच अशी होती की त्यांनी बनवलेला बूट जो आहे तो कधीच कुणाला खुपसणं शक्यच नव्हतं. अतिशय कुशल चांभार होते ते. ती व्यक्ती वरमली. काय समजायचं ते समजली. तुमच्याही ते लक्षात आलं असेल. पण त्या माणसाचं चुकलंच की नाही? राधिका नाराजीने म्हणाली. हो, चुकलंच. दुसऱ्याच्या जातीला कधीही कमी लेखू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला आहे की स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे. ही गोष्ट क्षणभरही विसरू नये. आपण जातीने अलग आहोत असे कोणी हवे त्याने समजावे, पण इतर जातींपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे समजून आपला श्रेष्ठपणा इतर जातीस भासून त्यांची मने दुखवू नये. पण सर, पंडित जवाहरलाल नेहरू कुठे गरीब होते? रजनीचा प्रश्न. फार छान प्रश्न विचारलास रजनी. नेहरू गरीब नव्हते, टिळक गरीब नव्हते, महात्मा फुले गरीब नव्हते आणि गौतम बुद्धही गरीब नव्हते. गौतम बुद्ध तर राजाच होते, पण त्यांनी राजमहल सोडला आणि जनसामान्यात येऊन ते मिसळले. तेव्हा त्यांनी जनतेची दुःख समजली. नेहरूंनी गडगंज संपत्ती सोडून स्वातंत्र्य चळवळीमध्ये उडी घेतली आणि अनेक वेळा तुरुंगवास भोगला. टिळकांचाही केसरीवाडा होताच ना, पण त्याचा उपयोग त्यांनी केसरी वृत्तपत्रासाठी केला आणि इंग्रजांविरुद्ध जनतेत उठाव करण्यासाठी ते भारतभर फिरले. महात्मा फुले इंग्रज अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या वेशात गेले आणि भारतीयांची दयनीय अवस्था त्यांनी कथन केली. या मोठ्या माणसांनी अगोदर लहानपण स्वीकारलं आणि मगच ती मोठी झाली. मग आपण अनेक अर्थाने लहान आहोत असं आपणाला वाटत असेल तर आपणही मोठे होऊ असे आपणाला वाटायला हवे आणि म्हणून म्हणतो की स्वतःस कमी लेखू नका. सर, आमच्या गावातला एक गरीबाचा मुलगा कलेक्टर झालाय, विनयाने माहिती दिली. आमच्या गावातला एक शास्त्रज्ञ झालाय, विजयने लगेच सांगितले. छान. या प्रत्येकाचं आयुष्य जरा जाणून घ्या. त्यांच्या घरची परिस्थिती कशी होती, ते कोणत्या जातीमध्ये जन्मले, कोणत्या शाळेमध्ये ते शिकत होते, त्यावेळेचे त्यांचे घर, आईवडिलांचा व्यवसाय आणि त्यांना करावी लागणारी कामं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की अरे, आपल्यापेक्षा कितीतरी हलाखीत दिवस काढले होते त्यांनी. आणि मग कळतं की मोठं होणं हे ना जातीपातीवर अवलंबून ना रंगरूपावर, ते अवलंबून आहे स्वकर्तृत्वावर. सर थोडा वेळ थांबले आणि काहीतरी आठवल्यासारखे पुन्हा बोलू लागले. एक प्रसंग आठवला तो पुन्हा सांगतो. एका भव्य समारंभाच्या उद्घाटनाच्या वेळी अनेक फुग्यांचा एक गुच्छ आकाशात सोडून देण्यात आला. त्यात पांढरा, पिवळा, लाल, गुलाबी, हिरवा, निळा अशा अनेक रंगाचे फुगे होते. मात्र त्यात काळ्या रंगाचा फुगा नव्हता. एक निग्रो विद्यार्थी त्या फुग्याकडे पाहत असताना त्याच्या हे लक्षात आले आणि मग त्याने सद्गृहस्थास विचारले, कांट अ ब्लॅक बलून फ्लोट हाय अप इन द स्काय? यावर तो सद्गुरू हसून त्यास म्हणाला, वाय नॉट? गोईंग अप इन द स्काय डझंट डिपेंड अपॉन द कलर ऑफ द बलून, बट इट डिपेंड अपॉन व्हॉट इज विदिन इट. इंग्रजीमध्ये या संदर्भाचे एक वचन आहे, No can predict what heights you soar. Even you will not know until you spread your wings. लक्षात आलं का? नाही सर, रमेश म्हणाला. तो आता उत्सुकतेने सगळे ऐकत होता. तो सद्ग्रस्त म्हणाला की आकाशामध्ये उंच जाणं हे फुग्याच्या रंगावर अवलंबून नसतं, तर ते फुग्याच्या आतमध्ये काय आहे यावर अवलंबून असतं. काय असतं फुग्यामध्ये? हवा. बरोबर. हवा नसेल तर फुगा वर जाणार कसा? आपलं तसंच आहे. आपल्या आत काय आहे म्हणजे आपलं ज्ञान किती आहे यावर आपण किती मोठं होणार ते ठरतं. त्याचा आपल्या रंगाशी, जाती धर्माशी काय संबंध? आणि दुसरं वचन असं सांगतं की जोपर्यंत तुम्ही तुमचे पंख पसरत नाही तोपर्यंत तुम्ही किती उंचीवर जाल याचं कोणीही फाकीत करू शकत नाही. इतकंच काय, पण ते तुम्हालाही समजणार नाही. म्हणून मुलांनो, मी आपणास सांगतो की आपणापैकी जर कोणास असे वाटत असेल की मला काही येत नाही, मी मठ्ठ आहे, मी गरीब आहे, मी अमुक एका जातीतला आहे, तेव्हा आपण आपलं मागं राहणं चांगलं. तर हे विचार झटकून टाका. पंख दडपून काय बसलाय? जरा उघडा पंख आणि पहा मजा. अरे, जर कोणी कलेक्टर होत असेल, शास्त्रज्ञ होत असेल, एखाद्या कंपनीचा मॅनेजर होत असेल, विख्यात डॉक्टर होत असेल आणि इतकेच काय,
देशाचा नेता होत असेल तर आपणासारखे त्यांना 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 नाकच आहे. मग ते जर त्या पदाला पोहोचत असतील तर तुम्हाला काय ते अशक्य आहे. आणि म्हणूनच पुन्हा आपणाला आठवण करून देतो की जगाचा इतिहास असा सांगतो की लहान माणसेच मोठी होतात. लहान असणं हा काही अपराध नाही, पण लहान विचार करणं मात्र गुन्हा आहे. लहानांनी मोठा विचार का करू नये. तुम्हाला रवींद्रनाथ टागोरांची पंक्ती माहीत आहे काय? नाही सर, सांगतो, त्यांच्याच शब्दामध्ये ऐका. अस्तमानाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं की अस्ताला गेल्यानंतर सर्वत्र अंधकार पसरेल. लोक कासावीस होतील. हा अंधकार कोण दूर करेल? या प्रश्नाची साद आकाशभर पसरली, पण कोठूनही पडसाद उमटला नाही. तेव्हा एक पंथी धिटाईने पुढे आली आणि म्हणाली, मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहील. प्रकाशाने अंधार भेदला जातो यावर लोकांचा विश्वास जागता ठेवी. बघा हा आशावाद छोट्या पंथीचा. आपण तर मानव आहोत. लहान की मोठा हा प्रश्न नंतरचा. मुळात मोठी असणारी माणसं अगोदर लहानपण स्वीकारतात आणि मग मोठी होतात. तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला कमी लेखू नका. मोठे व्हा, पण मोठे झाल्यावर उपकारकर्त्याला विसरू नका. पंडित नेहरू पंतप्रधान होते, पण स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांना विसरले नव्हते. हे ध्यानात ठेवा.